नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्यालयात सध्या आपण आहोत आणि आत्ताच ज्या अतिक्रमणच्या कारवाईमध्ये बाधित झालेले सगळे नागरिक आणि मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची बैठक संपन्न झालेली आहे. सकारात्मक अशी उत्तरं त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. काय चर्चा झालेली आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार. समाजसेवक निलेश येल्वे सर आपल्यासोबत जोडलेत. सर, महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. काय आश्वासन मुख्याधिकारी मारुती गायकवाड सर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहे? सर्वप्रथम मी श्री मारुती गायकवाड साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण आज महिला व बालकल्याण आयोगाच्या अध्यक्षा आल्या होत्या रुपाली चाकणकर मॅडम, आणि त्याच्यामुळे त्यांचे सगळे जो शेड्यूल होता तो शेड्यूल पोस्टपोन करावा लागला. पण त्यातून पण आम्ही त्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी आज वेळ दिला होता आणि 3:30-4 वाजल्यापासून आम्ही थांबलो होतो. आता जवळजवळ 7:15 वाजलेले आहेत. साहजिकच थोडा वेळ झालेला आहे, परंतु हरकत नाही. लोकांच्या हितासाठी न्याय पाहिजे तर कष्ट करावेच लागतात. ज्या पद्धतीने आपल्या बहुजन महापुरुष महापात्रांनी कष्ट केलेले त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी लोकहितासाठी काम करत आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या बदलापूर भूमीमध्ये एक त्यांचा वारसा चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी मारुती गायकवाड साहेब यांनी आमची भेट घेतल्यानंतर आम्हाला आश्वासित केलेलं आहे की जे काही बाधित नागरिक आहेत, त्याच्यामध्ये व्यावसायिक असतील किंवा रहिवासी असतील, त्यांना येणाऱ्या काळामध्ये जे काही आरक्षित जागा असतील त्याची पूर्ण माहिती दिली जाईल. कारण आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये रीतसर आम्ही विनंती केलेली आहे की आतापर्यंत ज्या नोटीस दिलेल्या आहेत ते नोटीस देत असताना जो याचिका आहे म्हणजे रिट पिटिशन 7404ची माहिती दिलेली आहे ती STPच्या संदर्भात आहे. आणि त्या संदर्भात मी माहिती देताना म्हटलं की आमच्या वरिष्ठांशी आणि आमच्या उच्च न्यायालयाच्या वकिलांबरोबर पण आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सदर जो आदेश आहे हा रिट पिटिशनचा हा STPच्या संदर्भात आहे. आणि त्यामुळे आता ज्या कारवाई झालेल्या आहेत त्या अशा ठिकाणी झालेल्या आहेत की ज्यांचा STPशी संबंध नाही, तरी पण साहेबांनी असं सांगितलं की ती आरक्षित जागा आहे आणि त्यामुळे आरक्षित जागा असल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करणं क्रमप्राप्त होतं. दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी 7/12 जरी असला तरी पण जर तिकडे परवाना न घेता बांधकाम केलं तर ते पण बेकायदेशीर ठरतं. आणि पंचायत ॲक्टच्या 52-56च्या तरतुदीनुसार त्या पद्धतीने त्यांना कारवाई करता येते आणि ते बरोबर आहे. परंतु मी त्यांना विनंती केलेली की आता सणवार आलेले आहेत, त्याचबरोबर मुलाबाळांची आता परीक्षासुद्धा आहे, बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाधित होऊ शकतात. त्यामुळे त्याचा विचार केला आणि त्यांनी विचार करून त्या गोष्टींना मान्यता दिली आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला काही वेळ दिलेला आहे. आम्ही त्यांना अशी विनंती केलेली की आता आपण ज्या पद्धतीने आम्हाला नोटीस दिली त्या नोटीसच्या ऐवजी जर का आमची जी जागा आहे ती जर का आरक्षणामध्ये जात असेल त्या आरक्षणाच्या संदर्भात पूर्ण माहिती आम्हाला मिळणं आवश्यक आहे की जागा कुठली आहे, कुठला हिस्सा नंबर आहे, कुठला सर्वे नंबर आहे, त्या पद्धतीने आम्ही सर्व नमूद केलेलं नाही सर. कारण ते एक नियमाप्रमाणे आणि MRTPच्या ॲक्टनुसार आम्ही त्या पद्धतीने निवेदनमध्ये ते नमूद केलेलं आहे. आणि साहजिकच प्रशासनाने ज्या वेळेला एखादं पत्र इश्यू केलेलं असेल तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींची बाबी नमूद करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यावरती की जो सर्वे तुम्ही केलेला नसेल तर तुम्ही सर्वे करून घ्यावा. तर त्यांनी आता आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आता ज्या काही जागांवरती कारवाई होणार आहे, ज्या आरक्षित जागा असतील, ज्यांची 7/12च्या जागा असतील, त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण सर्वे करून त्याचा TP जो आहे तो आम्हाला दिला जाईल. त्याचा आराखडा, त्याची डिझाईन ते सर्व नागरिकांना उपलब्ध करून दिलं आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीची ज्याची जागा आहे त्याला खात्रीपूर्वक ही खात्री पटेल की बाबा ही जी जागा आहे ही आरक्षणामध्ये गेलेली आहे की नाही गेलेली आहे. जर आरक्षणामध्ये गेली असेल तर निश्चितच त्याच्याबद्दल नगरपालिकेच्या माध्यमातून TDR असेल किंवा काय मोबदला आहे तो देण्याचं पण त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. आणि जर त्या ठिकाणी कारवाई होत असेल तर त्यांना अगोदर सूचित करून त्यांना आम्ही पर्यायी व्यवस्था करू. परंतु जोपर्यंत नगरपालिकेच्या नावावरती जागा होणार नाही तोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात टेम्पररी स्वरूपाची आम्हाला उपाययोजना करावी लागेल. मग मी त्यांना विनंती केली की तोपर्यंत तुम्ही अशी आमची विनंती आहे की आम्हाला तुम्ही जे काय म्हणताय ते लिखित स्वरूपात द्यावं. कारण ज्या 7/12च्या जागा ज्यांच्या आहेत आणि त्यांच्यावरती जर कारवाई होते तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. त्या अनुषंगाने त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले की आम्ही 2 दिवसात तुम्हाला आम्ही पत्र देऊ. तर अशा प्रकारचे आश्वासन मिळालेलं आहे. दुसरं, बदलापूर पूर्व जे मोहनपाम शिरगावच्या ठिकाणी पण जे काही कारवाई झालेली आहे तिकडे पण काही बाधित कुटुंब आहे, त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा त्यांना पण आम्ही काही पर्यायी व्यवस्था करू, जे नगराध्यक्ष मॅडमनी पण सांगितलेलं आहे. परंतु मी त्यांना विनंती केलेली की त्यांना तुम्ही त्याच ठिकाणी राहण्याची जागा करावी किंवा त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करावा. तर मुख्य अधिकारी साहेबांनी सांगितलं याचा काय मध्यम मार्ग काढता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न होईल. कारण त्या ठिकाणी पण 200
बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी दवाखाना जे ते आरक्षण त्याचं जाहीर झालेलं आहे. परंतु आतापर्यंत जे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या जागांवरती कारवाई झालेली आहे ते आरक्षण तोंडी आहे, मोगम आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी केवळ किंवा कर्मचाऱ्यांनी नोटीस देताना मोगम फक्त औपचारिक म्हणून तोंडी आम्हाला माहिती देण्यापेक्षा किंवा आम्हाला सांगण्यापेक्षा त्याची लिखित स्वरूपात माहिती दिली तर लोक पण निश्चिंत राहतात आणि त्यांना खात्री पडते की बाबा हे जी काही ही आता आरक्षणाची जागा आहे किंवा अशाशी काही विकास आराखड्याची जागा आहे. मी मुख्याधिकारी साहेबांना पण म्हटलं की विकास कामामध्ये आम्ही अडथळा निर्माण करणार नाही आहोत, आम्ही तुम्हाला सपोर्ट करण्यासाठीच आहोत. दुसरी गोष्ट अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याच्या पण विरोधात नाही आहोत आम्ही. परंतु प्रोटोकॉल प्रोसेस आणि ज्या पद्धतीने पण नियम अटी शर्ती आहेत किंवा जे उच्च न्यायालयाचे किंवा MRTPचे जे काही नियम कलम आहेत ते जे प्रोटोकॉल ते फॉलो होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला लिखित स्वरूपात जर माहिती मिळाली तर निश्चितच ह्याचा सर्व लोकांना एक प्रकारची चिंता त्यांची ती आहे ती चिंतामुक्त होतील. त्या पद्धतीने मारुती गायकवाड यांनी आम्हाला आश्वासित केलं. आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात काहीतरी मध्यम मार्ग काढून सर्वांना न्याय मिळेल आणि मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. परंतु माझी अशी कळकळीची विनंती आहे, लिखित स्वरूपात म्हटल्याप्रमाणे जर लिखित स्वरूपात दिलं तर निश्चितच आम्हाला लोकांना कन्व्हिन्स करायला सांगायला आणि जे कायद्याच्या चौकटीत बसेल त्या गोष्टी सांगण्यासाठी ते उपयोगी ठरेल. जर कायद्याला सोडून आणि नियमाच्या बाहेर जाऊन जर का कारवाई झाली तर निश्चितच आम्हाला जो आमच्या आंदोलनाची जी भूमिका आहे ती आमची भूमिका तशीच ठाम राहील. दिलीप सर, महत्त्वाचं म्हणजे बदलापूर पश्चिम परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या परिसरातील जे लोक आहेत त्या जागेचा अजून TDR झालेला नाही. ते TDRचा जो मोबदला आहे तो तेथील स्थानिकांना दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. मारुती गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी सुद्धा होते आणि पत्रकार सुद्धा होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या 7/12च्या जागा आहे ते 7/12चा मालक तो मालकच राहणार आहे. तो शेतकरी असेल किंवा जो मूळ तिकडचा जो मालक आहे तोच राहणार आहे. तो आमच्या नावावरती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं एक प्रकारचं तिकडे अतिक्रमण म्हणा किंवा तिकडे आम्ही काही त्याच्यावरती कब्जा करू शकत नाही. म्हणून रीतसर नियमाप्रमाणे तो आमच्या नावावरती होण्याचा म्हणजे नगरपालिकेच्या नावावरती होण्यासाठी ती प्रक्रिया चालू केली जाईल आणि प्रक्रिया चालू झाल्यानंतर त्याचा जो काय झाल्यानंतर जी काय मोबदला असेल त्या अनुषंगाने मोबदला दिला जाईल. परंतु 7/12 जरी असला तरी पण तिकडे किंवा आरक्षणाची जागा असेल तर तिकडे कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम करणं हे नियमबाह्य असेल. त्याच्यामुळे जर का अनधिकृत बांधकाम झालं तर त्या ठिकाणी कारवाई होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मॅडम, अत्यंत महत्त्वपूर्ण आजचा दिवस, बैठक अखेर पार पडलेली आहे, आश्वासित करण्यात आलेले आहे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून, काय सांगा? मारुती गायकवाड सरांनी आज जो आम्हाला वेळ दिला त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि त्यांनी आज आम्हाला असं सांगितलं की जे आक्रमण झाले किंवा जे लोक बाधित झाले आहेत त्यांना राहण्यासाठी ते तात्पुरते जागा उपलब्ध करून देणार आहेत. पण तरीसुद्धा जर कारवाई झाली तर ते पूर्व सूचना देऊन ती कारवाई करणार आहेत. पण तात्पुरतं जर आता मुलांच्या शाळा आहेत, परीक्षा चालू आहेत आणि शिवाय आता सणवार आहेत तर त्यामुळे ते असं म्हणाले की आम्ही थोडे दिवस थांबू आणि मुलांच्या परीक्षा वगैरे झाल्यानंतर ते परत कारवाई चालू करतील असं म्हणाले. पण तरीसुद्धा त्यांनी असं सांगितले की कारवाईच्या अगोदर ते जे लोक आहेत ज्यांच्यावर कारवाई करणार आहेत त्यांना ते पूर्वसूचना देतील, राहायची व्यवस्था करतील आणि त्याच्यानंतर कारवाई करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सर, महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे. सर्व बाधितांसोबत आपण आतमध्ये बैठकीत होतात, आश्वासित करण्यात आलेले आहे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून. नक्कीच आज जर आपण बघायला गेलं तर एक प्रकारचा हा सगळ्या गोरगरीब जनतेचा विजय आहे. कारण का त्यांच्या डोक्यावरती जी टांगती तलवार होती, येणाऱ्या काळामध्ये मुलांच्या परीक्षा आहेत आणि अचानकपणे त्यांच्यावरती जी कारवाई करण्यात आली होती, माननीय श्री निलेशदादा एलवे जे बदलापूरचे संघर्ष योद्धा म्हणून संबोधले जातात, त्यांचा या संघर्षाचं हे खूप मोठं यश आहे. कारण का आजपर्यंत एवढी जी कारवाई झाली त्या कारवाईच्या माध्यमातून या गोरगरीब जनतेच्या मागे बदलापूर शहरामधून एकमेव व्यक्ती पुढे आली की ज्यांनी बदलापूरच्या काही जनतेचा रोष सुद्धा स्वतःवरती ओढवून घेतला. परंतु मी त्या लोकांना सांगू इच्छितो की बदलापूरमध्ये कारवाई करत असताना त्यामध्ये महाराष्ट्रीयन माणसं सुद्धा होते, मराठी माणसं सुद्धा होते, परप्रांतीय सुद्धा होते. पण जी काही कारवाई झाली ही फक्त माणसांवरती झालेली होती. तिथे कोणताही जातीभेद आपण न बघता, त्यांनी कोणताही जातीभेद न बघता एक माणुसकीच्या नात्याने आणि समाज हिताच्या नात्याने त्यांनी जो काही पुढाकार घेऊन संघर्ष केला, त्या संघर्षाचं हे यश आहे. त्या सर्व लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती निघालेली आहे आणि खरंच खूप एक आनंद त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जर आपण कालपासून बघितलं होतं
की खूप संताप आणि चिंता होती. त्या ती चिंता कुठेतरी दूर झालेली आहे आणि असेच आशीर्वाद हे जे आहेत या गोरगरीब जनतेचे हे त्यांच्या मागे नेहमी राहतील. काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार, महिला आहेत त्यांच्याशी अपन बोलना आहोत. दीदी 2 दिन में कार्रवाई होने वाली थी पर अभी कार्रवाई रुक गई है और वो बोले कि एग्जाम के बाद आपकी कार्रवाई होगी और मुबदला आपको देने वाले हैं, TDR देने वाले हैं. क्या सर हम लोग का रजिस्ट्रेशन जगह है, सीओ साहब का कहना है कि ये रजिस्ट्री जगह है, तो तुम लोग का अगर जगह जाएगा तो उसका तुम लोग को अच्छा मुआवजा मिलना मांगता है. उनको ज़रूरत है तो ले, लेकिन अच्छा मुआवजा मिलना मांगता है. सीओ साहब का कहना में है तो हम लोग को अच्छा मुआवजा मिलना चाहिए. कारवाई तात्पुरती थांबवली आहे ती बोलली की आता लगेच सीओ सर ने थामा है, बोला है कि अभी नहीं, अभी तुम लोग को बच्चे लोग का एग्जाम हो जाएगा, सब कुछ हो जाएगा तभी ये कार्रवाई होएगा और तुम लोग को मिलेगा मुआवजा मिलेगा तभी जगह लेंगे. लेकिन सर ऐसा नहीं है कि अभी 2 महीने के बाद बोले हैं काम चालू होगा अगर, तो 2 महीने के बाद फिर हम लोग कैसा किधर क्या रखेंगे, कैसे करेंगे. हम लोग अगर रूम तोड़ देंगे तो किधर जाएंगे फिर. बोले BSUB में आपको रखेंगे, बोले उसमें रखेंगे फिर उसके बाद क्या करेंगे, उसके बाद क्या करेंगे. ऐसा नहीं हो सकता. हम लोग को जगह लेने से पहले हम लोग किधर मतलब ऐसा रूम लेके बांध के दे सकते हैं ना. आपण सर्वांशी संवाद साधलेला आहे आणि ही बैठक जी आहे ती आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे. मागील अनेक दिवसांपासून या सर्वांच्या घरावरती टांगती तलवार होती, कारण की स्पष्ट निर्देश देण्यात आलेले की तुमच्या घरांवरती कारवाई होणार आहे, 2 दिवसात घरे खाली करा. परंतु आज जी आहे ती महत्त्वपूर्ण बैठक या सर्वांची बाधितांची जी आहे ती संपन्न झालेली आहे. आणि या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी जो आहे तो दिलासा दिलेला आहे की TDR झालेला नाही आहे, त्यामुळे या सर्व बाधितांना TDR जो आहे तो कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तात्पुरत्या स्वरूपात जे आहे ते त्यांना BSUP घरांमध्ये राहण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून केली जाईल असं देखील त्यांनी या बैठकीत जे आहे ते सर्व बाधितांशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि तात्पुरत्या स्वरूपात ही जी कारवाई आहे सध्या थांबविण्यात आली आहे असंही त्यांनी बोलताना जे आहे ते या सर्वांशी सांगितलं आहे. बदलापूर शहरात याची प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.